सो त्याच्यासाठी मी काय करते, इथे नवीन पेज ऍड करते. माझ्या वेबसाईट मध्ये मी काय करते, नवीन पेज ऍड करते. राईट क्लिक करून ऍड न्यू आयटम किंवा मग इथे डायरेक्टली HTML पेज, इथे टेबल म्हणून त्या पेजला मी नाव दिलं. ठीक आहे. सो इथे हा पेज आहे, या पेजची मी इथे साईज वाढवते. ठीक आहे. मग आता इथे या पेज वरती आपल्याला काय करायचं, टेबल क्रिएट करायचं आहे. सो इथे फर्स्ट पहिल्यांदा मी काय करते, इथे टेबल टॅग घेते. आता टेबल बघा, इथे क्रिएट करताना आपल्याला कसं करायचं आहे, पहिले ते आपण पाहिलं रोल नंबर, नेम आणि मार्क्स, राईट. सो हे काय झाले, टेबलचे हेडिंग्स झालेले आहेत, म्हणजे त्यातून आपल्याला समजतंय की टेबलच्या कोणत्या कॉलम मध्ये काय डेटा जाणार आहे. सो म्हणून त्याच्यासाठी आपण इथे यूज काय करतो, TH म्हणजे टेबल हेडिंग. इथे देते मी TH म्हणजेच काय, टेबल हेडिंग. त्याच्यानंतरचा जो हा पार्ट आहे सगळा, त्याच्यानंतरचा हा सगळा जो पार्ट आहे तो काय झाला, टेबलचा डेटा पार्ट झाला. म्हणून त्याला आपण यूज करताना कशामध्ये करतो, TD मध्ये करतो. म्हणजेच काय, टेबल डेटा हे असं. आणि त्याच्यानंतर आता ही प्रत्येक टेबलची जी आहे, टेबलची एक रो, तर त्याच्या एका रो मध्ये किती काय काय कंटेंट्स आहेत, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. नंतर काय 1 अजय 30, 2 किरण 40. म्हणजे काय झालं, प्रत्येक रो मध्ये काहीतरी डेटा फिलअप केलेला आहे. सो त्या रो साठी आपण इथे यूज करतो तो आहे TR म्हणजेच काय, टेबल रो. ओके. सो TR प्रत्येक टेबलच्या प्रत्येक रो साठी आपल्याला इथे काय करायचं, नवीन TR घ्यायचा आहे. म्हणजे जितके रोज तितके तुमचे काय असणार आहे, तिथे TR टॅग राहते, है ना. तर असे प्रत्येक रो साठी एक तुमचा TR इथे असणार आहे. आता इथे बघा, आपल्याला जर टेबल क्रिएट करायचा असेल तर आपण कसा करणार आहे, बॉडी टॅगच्या आतमध्ये टेबल टॅग तिथे घेतला मी, टेबलच्या एका रो साठी एक TR. सो आता इथे पहिल्या TR मध्ये कोणता डेटा आहे, टेबलचा हेडिंगचा पार्ट आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. म्हणून मी इथे काय करते, TR च्या आतमध्ये TH आणि पहिलं हेडिंग काय आहे, रोल फर्स्ट TH. नेक्स्ट TH काय आहे, नेम. सो इथे घेतला मी नेम. नेक्स्ट TH काय आहे, मार्क्स, है ना. हे काय झालं, आपली पहिली रो झाली, है ना. पहिला TR मध्ये काय काय घेतलं आपण, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. आपली इथे रोज कंप्लीट झालेली आहे. म्हणून मी काय करते, इथे TR टॅग क्लोज झाला आणि त्याच्यानंतर नवीन रो साठी आपण इथे नवीन TR घेणार. तर नवीन TR मध्ये आपला काय आहे, टेबलचा डेटा पार्ट आहे. सो त्याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये काय आहे, 1 अजय आणि त्याचे मार्क्स किती आहेत, 30, राईट. म्हणून मी इथे काय करणार, TD मध्ये फर्स्ट घेणार 1, नेक्स्ट TD मध्ये घेणार आपण अजय, TD मध्ये येतील त्याचे मार्क्स 30, है ना. सो इथे ही सेकंड रो कंप्लीट झाली. तसंच मी थर्ड रो साठी पुन्हा मी इथे TR घेणार, त्याच्यामध्ये TD, रोल नंबर 2, नेक्स्ट TD, त्याच्यामध्ये काय घेईल, किरण 40. म्हणून मग मी इथे घेणार नेक्स्ट TD मध्ये 40, रो कंप्लीट. पुन्हा मी नवीन रो घेतली, है ना. सो या नवीन रो साठी पुन्हा मी इथे काय करते, काय आहे नेक्स्ट रो मध्ये माझ्याकडे 3 अमाय 50. म्हणून नेक्स्ट TD आपण घेतला 3, नेक्स्ट आणि नेक्स्ट 50. रो कंप्लीट झाली. म्हणून पुन्हा मी नेक्स्ट डेटासाठी नवीन TR घेते. सो त्याच्यामध्ये TD मध्ये 4, त्याच्यामध्ये काय डेटा आहे, विकास आणि 60. इथे घेतला मी विकास
XTD मध्ये 60. सो इथे काय झालं, रो कंप्लीट झाली आणि नंतर काय झालं, टेबल आपला कंप्लीट झाला है ना, की टेबल डेटा आपला कंप्लीट झाला, म्हणून इथे काय झालं, आपलं टेबल टॅग जो आहे तो कंप्लीट झाला. मग पहा आता बॉडी पण ह्याला, हो बॉडी पण कंप्लीट होणार ना तिथे. पूर्ण डिझाइन आपल्या या पेज वरती काय आहे, फक्त आपण टेबल डिझाइन केलेला आहे. इथे बघा बॉडी मध्ये काय झालं, टेबल डिझाइन, टेबल फक्त डिझाइन केला. बॉडी मध्ये काय राहणार आहे, तुम्हाला तुमच्या वेब पेज वरती जो काही डेटा आहे तो शो करायचा आहे, त्याच्यासाठी आपण इथे बॉडी टॅगचा इथे यूज करतो. सो इथे बघा मी ब्राउझर वरती रन करते, तर रन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, हे पहा है ना. तर असा हा टेबल मिळाला. पण आता इथे काय झालं, टेबलला बॉर्डर सप्लाय नाहीये, म्हणून आपण काय करणार, इथे जो आपण टेबल टॅग घेतला ना, या टेबल टॅग मध्ये आपण देणार बॉर्डर इक्वल टू डबल कोट्स मध्ये 1, म्हणजे काय होईल, आपल्याला बॉर्डर मिळेल इथे, हे पहा है ना. सो असा हा आपला झाला टेबल इथे क्रिएट. समजलं देवाशीष, विद्या, समजलं ना. ते फक्त 1 लाच करायचं का, बॉर्डर इक्वल टू 1? हो हो, 1 किंवा 0 हे दोनच ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यामध्ये. 1 म्हणजे काय, पर्यंत बॉर्डर अप्लाय होते, 0 म्हणजे तुम्हाला बॉर्डर काहीच मिळत नाही. इथे टेबल बॉर्डर इक्वल टू डबल कोट्स मध्ये 1. समजलं. हो. ओके, आता इथे बघा हे झालं तुमचं टेबल. आता या टेबल मध्ये समजा मला काय करायचंय, जस्ट हा मी पार्ट आता सध्या पुरता मी पुढे मूव करते त्याला. ओके, इथे आता मला काय करायचंय, जस्ट हे जे मार्क्स मी घेते ना, इथे मला आणखीन एक कॉलम पुढे ऍड करायचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये हे झालं एक कॉलम, आणि या कॉलमला समजा मी इथे हेडिंग देतीये टोटल मार्क्स. ठीक आहे, टोटल मार्क्सच्या कॉलम मध्ये काय झाले, या सगळ्यांची टोटल जी आहे ती मला शो होणार आहे. म्हणजे 180 30 40 किती होतात ते, 180. तो फक्त असा मला डेटा इथे शो झाला पाहिजे. म्हणजे मी इथे काय करते, इथे 1 2 3 4 हे 4 रो जे आहेत त्यांना मर्ज करून काय केलं, त्याच्यामध्ये मी एकच डेटा फक्त इथे शो केला. सो याला काय म्हणायचं, रो स्पॅन. रो स्पॅन इक्वल टू डबल कोट्स मध्ये आपण त्याला किती रोज आपण मर्ज केले, 4 रो मर्ज केले, म्हणून इथे काय येणार आहे, रो स्पॅन 4. ओके, आता रो स्पॅन बघा आपण कुठून स्टार्ट करतोय, सेकंड रो पासून आपण इथे रो स्पॅन स्टार्ट केलेली आहे. आणि या टेबल मध्ये काय केलं, आपण एक हेडिंग ऍड केलेलं आहे, म्हणून इथे बघा, इथे आपल्याला काय करावं लागेल, एक हेडिंग इथे ऍड करायचं आहे. सो या TS च्या पुढेच मी काय करते, आणखीन एक TS देते आणि त्याला देते हेडिंग टोटल मार्क्स. ओके, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की सेकंड रो पासून सेकंड रो आणि लास्ट वाला कॉलम इथून काय केले, इथून पासून ते शेवटपर्यंत मी काय केले, रोजला मर्ज केलेला आहे. म्हणून आपण तिथे काय करणार, त्या सेकंड रो पासून लास्ट कॉलम त्याच्यामध्ये रो स्पॅनचा यूज करणार, रो स्पॅन इक्वल टू 4. बघा त्याचा आउटपुट तुम्हाला कसं दिसेल, असं आलं. त्याच्यामध्ये डेटा दाखवायचा आहे, सो इथे मी डेटा दाखवला 180 आणि मग असा डेटा मिळेल है ना. समजलं. म्हणजे मी काय केलं, इथे 4 रोजला मर्ज करण्यासाठी टेबलच्या लास्ट कॉलमच्या सेकंड रो मध्ये मी काय केलं, रो स्पॅन अप्लाय केला, जेणेकरून मला 4 कॉलम्सला एकत्र मर्ज करून त्याच्यामध्ये मी डेटा शो करते है ना. समजलं इथपर्यंत रो स्पॅन कसा आपण आपला आहे.
हो मॅम. समजलं? येस. ओके. देवाशिष, विद्या, हो मॅम. समजतंय ना? ठीक आहे. आता जसं आपण इथे रोजला मर्ज केलेलं आहे, ठीक आहे, तसंच मला इथे काय करायचंय, कॉलम्सला पण मर्ज करायचंय. सो मी काय करते, इथे जस्ट डिझाईन बनवते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि इथे मी काय घेते, टोटल मार्क्स घेतले आणि या टोटल मार्क्सच्या इथल्या स्पेस मध्ये दाखवलं. ठीक आहे. म्हणजे मग मी इथे काय केलं, याच्यामध्ये टेबलमध्ये आणखीन एक रो मी काय केली, ऍड केली. म्हणजेच अजून एक मी TR याच्यामध्ये ऍड केला. आणि या TR मध्ये मी काय केलं, टोटल मार्क्सची एक हेडिंग दिली आणि यात 1, 2, 3 कॉलम्सला मर्ज करून काय केलं, त्याच्यामध्ये मी काय दिलेला आहे, 180 हा डेटा दिलेला आहे. सो कॉलम्स मर्ज करण्यासाठी आपण काय यूज करतो, कॉलस्पॅन इक्वल टू डबल कोट्स मध्ये किती कॉलम्स मर्ज केले, 3 कॉलम्स मी मर्ज केले, म्हणून तिथे काय येणार आहे, कॉलस्पॅन इक्वल टू डबल कोट्स मध्ये 3 आपण इथे घेतला. मग आता कसं करणार, त्याच्यामध्ये आणखीन एक TR मी वाढवला, म्हणून इथे या TR च्या पुढे आणखीन एक TR मी इथे घेते आणि त्याच्यामध्ये समजा तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे तर तुम्ही इथे TH यूज करू शकता. सो हेडिंग मी इथे दिली टोटल मार्क्स, च्या पुढे नेक्स्ट TD मध्ये आपण काय देतोय, 180 दिलं, पण त्यासाठी काय केलंय मी, कॉलम्स मर्ज केले, म्हणून कॉलस्पॅन इक्वल टू 3 असं येईल. तर इथे बघा आउटपुट मध्ये तुम्हाला कसं दिसेल ते पाहायचं. दिसलं? समजलं? करीम Yes, ma'am. समजलं? येस मॅम. है ना? ठीक आहे. देवाशी समजलं की अवघड वाटतंय? मॅम समजतंय पण थोडस थोडस प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं ना की मग लक्षात येईल तुमच्या. प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. ओके. तुम्हाला मी काय करते, टास्क देते, ती तुम्ही ट्राय करा एकदा. जस्ट इथे मी आता टास्क बघा काय देते मी तुम्हाला. याच्यामध्ये हा असा एक टेबल तुम्हाला क्रिएट करायचा आहे. सो इथे मी टेबल डिझाईन करते. समजा इथे मी घेतला रोल नंबर, नेम, मार्क्स आणि सब्जेक्ट. रोल नंबर, नेम, आणि सब्जेक्ट.